तर नमस्कार मित्रांनो, आज तर काय उठायला झाला उशीर, जवळपास 7 वाजल्यात. चला असू द्या, मंदिरावर बी काल्याचं कीर्तन आहे, तिथं बी जायचं आहे आपल्याला. चला तर असू द्या, उशिरा आपण उठलो म्हणलं आता एक घडी आपल्याला घालावं लागत असती. कोण नसते घालत, नाही तर परत मग शिळा खावं लागत असते. चला तर बघा, मंदिरावर सगळा ब्लॉक काढतो. सामान तर वा उघड कसं कसं पडलंय, काय अडचण नाही, सगळं गोळा करू आपण. चला बाय बाय. तर भावाला म्हणलं चल मला मंदिरावर सोड, तर ती बी म्हणला 15.5 रुपये होतील. मी म्हणलं फाटल्या डायरीवर टिपून ठेवू, बिल आलं की नील करून टाकू म्हणलं. तर सगळी माणसं मी मंदिराकडे चालली होती. एकदाच आलो मंदिरावर, चालू होतं इथं स्वयंपाकाची तयारी. तर बजरंगाने इकडं पुऱ्या काढायला चालू केल्यात, बायका इकडं पुऱ्या लाटा लागल्यात. गण्या तुझं काय काम आहे? तापत बसला का? इकडं बी किशोरचं काम चालू आहे, भाजी ते बनवायचं. काय काय बनवायला चालू आहे? ही भाजीची ग्रेव्ही तयार आहे. बघा पण इकडं पुतण्याला घेऊन आलाय, आणि वेळेप्रमाणे बी आज महादेवांना भेटल्यात. तर असो फोटो काढला की बनगर पण वर्गणी बुक घेऊन बसलं होतं. ह्यांची आपदा व्हायला लागली होती, चटाईच उडायला लागल्या होत्या. आणि खरं तर सप्त्याला ह्या जुन्या माणसामुळेच आहे. 10ला कीर्तने म्हणलं तरी 9ला येऊन बसली होती. तुम्ही म्हणताना ही फक्त व्हिडिओज काढते काय की, हे असले कामं बी मी करत असतो बरं का. मी इकडं सोहेलकडं आलो तर सोहेल म्हणला लग्न बिग्न तर कर बेटे म्हणला, तेवढीच मंडपाला सुपारी तरी भेटन. तर वाई सोहेलचा मंडप आहे असा, कोणाचं जमलं असलं तरी बी सांगा. गाण्या म्हणला शाब म्हणला देऊन टाकतो म्हणला, वाटोळ करण्यात काय मजा नाही. यांनी कचकच कांदा कापून सगळे टमाटर कापायला चालू केलं. महाराज कणिक मळत होतं आणि इकडं महाराज फेटा बांधत होतं. कीर्तनात तर काय पुरुषांपेक्षा महिला जास्त होत्या. माणसं कुठं कुठं होती, माणसाच्या मागे कामामध्ये असतात ना.
काल्याचं कीर्तन झालं, दहीहंडी पण फोडून घेतली. मग सुरुवातीला काय महिलाची पंगत बसवली. ज्या ज्या व्यक्तीने या महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहकार्य केलेलं असेल, या सर्व माझ्या तरुण बांधवांचं, माता भगिनींचं, पुरुष बांधवांचं आणि चला सगळं आवरून मग चाललो आपण घराकडं. भेटू आता पुढल्या महाशिवरात्रीलाच. तोपर्यंत बाय बाय. राहा सगळी सुखानी.